नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण वाटाणा मसाला कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आपण बघूयात। बघा, दिसायलाच किती छान, अगदी बघणाऱ्याच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटेल अशी आपण आज भाजी बघणार आहोत। तर चला ही भाजी कशी बनवायची आपण बघूयात। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण वाटाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि ते वाटाणे कुकरमध्ये टाकूयात। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेले बटाटे आपण टाकूयात। आवडीनुसार याच्यामध्ये मसाले, तेजपान, लाल मिरची पावडर, धने पावडर, काळी मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकूयात आणि थोडासा लिंबाचा रस सुद्धा याच्यामध्ये टाकूयात। आणि याला शिजू घालण्यासाठी आपण 2 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर कुकरला आपण झाकण लावून घेऊयात आणि याला आपण गॅसवरती व्यवस्थित शिजू देऊयात। तर याला 10 ते 15 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण पावभाजी शिजून घेतो ना, तशाच भाज्या शिजून घ्यायच्या आहे। तर या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकता। त्यानंतर याच्यामध्ये आपण वरतून कोथिंबीर टाकूयात, म्हणजे अतिशय चविष्ट भाजी लागते। या भाजीला आपण वरतून तडका देऊयात। त्यासाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लाल मिरची पावडर टाकूयात। ते आपण या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत। बघा किती छान दिसते। तर ही भाजी आपण कुणी पाहुणे आले तेव्हा सुद्धा आपण तयार करू शकता। तर ही तुम्हाला पुरीसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। बघा किती सुंदर अशी भाजी दिसतीये, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खरं तर ही भाजी करण्यासाठी खूप जास्त काही वेळ सुद्धा लागत नाही, अगदी पटकन होणारी आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागणारी भाजी आहे। तरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा।